फकीरा ही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली एक अत्यंत प्रभावी आणि कालजयी मराठी कादंबरीच्या प्रतिकृतीमुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा साहित्यिक वारसा, सामाजिक समतेचा विचार आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचा संदेश भावी पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे। तसेच मराठी साहित्याची समृद्ध परंपरा, फकीरा कादंबरीचे ऐतिहासिक महत्त्व आणि अण्णाभाऊ साठे यांचे योगदान यांची माहिती विद्यार्थी, संशोधक, साहित्यप्रेमी आणि पर्यटकांपर्यंत पोहोचण्यासही या स्मारकाची महत्त्वपूर्ण भूमिका राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सारसबाग समोरील स्मारक परिसरात उभारण्यात आलेल्या फकीरा या विख्यात कादंबरीच्या प्रतिकृतीच्या मूळ संकल्पनेला योग्य श्रेय मिळावे अशी मागणी पुणे शहर जिल्हा मातंग समाजाने केली आहे। या संदर्भात समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले। निवेदनानुसार सन 2025 मध्ये उभारण्यात आलेल्या फकीरा कादंबरीच्या प्रतिकृतीची मूळ संकल्पना पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव दीपक कुंडलिक कसबे यांची असल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच या प्रतिकृतीचे कायमस्वरूपी धातू स्वरूपातील स्मारक उभारण्याचे काम सुरू असून स्मारक स्थळी या संकल्पनेचा योग्य उल्लेख करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। नमस्कार, जय लवजी। मी सचिन जोगदंड, पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचा माजी सचिव। मागील वर्षी आमचे बंधू दीपक कसबे हे पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव असताना त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोरील चौकामध्ये फकीरा या कादंबरीचे शिल्प उभं राहावं यासाठी त्यांनी वर्षभर प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला मला वाटतं यश आलं। यश येण्याचं कारण म्हणजे या पुणे महानगरपालिकेतील सत्तेत असणारे भारतीय जनता पार्टीचे श्रीनाथ भिमाले साहेब असतील, महापौरताई असतील आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या गोष्टीसाठी सहमती दिली आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी फकीरा कादंबरीचं अनावरण होईल। सर्वांना क्रांतिकारी जय लवजी। मागच्या वर्षी जे आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरे केला त्यावेळेस माझ्या डोक्यात अशी एक संकल्पना आली की ज्या कादंबरीने अण्णाभाऊंनी जी कादंबरी लिहिली त्या कादंबरीच्या माध्यमातून क्रांतीची मशाल पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पेटली, तीच कादंबरी अण्णाभाऊंच्या डोळ्यासमोर करावी याच्यासाठी मी त्या ठिकाणी ती उभा करण्यात 2025 सालीच जयंतीच्या माध्यमातून ती उभी केली आणि त्याचंच एक माझ्या प्रयत्नाला कुठेतरी यश म्हणून आत्ताच या ठिकाणी पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथजी भिमाले यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या प्रयत्नातून ते या ठिकाणी बजेट टाकून त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर त्या कादंबरीच्या सर्व मान्यता झालेल्या आहेत आणि कादंबरीचं भूमिपूजन लवकरात लवकर होणार आहे। अण्णाभाऊंच्या डोळ्यासमोर त्यांनीच लिहिलेली कादंबरी असावी असे आमच्या समाजाची मागणी होती आणि मलाही तेच वाटत होतं की ती कादंबरी अण्णाभाऊंची सुंदर अशी कादंबरी ह्या चौकामध्ये दिसावी आणि ह्याच माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला एक प्रेरणा घेता येईल की सर्व पुतळे जे अण्णाभाऊंचे पुतळे आहेत महाराष्ट्रात असतील किंवा सर्व देशामध्ये सर्वच पुतळ्यांच्या समोर अण्णाभाऊंची अशी फकीरा ही कादंबरी सगळीकडेच करावी असे मी पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या सचिव म्हणून सर्वांना आव्हान करतो। कादंबरीचा उद्देश असाच आहे की ही कादंबरी ज्यावेळेस अण्णाभाऊंच्या डोळ्यासमोर ती राहील आणि जे सर्वजण लोक ते आताचे युवक असतील, तरुण असतील, ते कादंबरीचं शिल्प त्यावेळेस बघतील त्यावेळेस प्रत्येकांना ते कादंबरी वाचून त्याच्यामधून ज्या प्रकारे अण्णाभाऊंनी ते त्यावेळेस चित्र डोळ्यासमोर ठेवून जे एक चळवळ कशा प्रकारे असती किंवा जे एक उठाव कसा केला जातो, एक क्रांती कशी केली जाती, त्या कादंबरीच्या माध्यमातून आता परिस्थिती पाहता प्रत्येकाने त्या क्रांतीची प्रेरणा घेतील, त्याच या कादंबरीतून सर्वांना शिकायला मिळेल असं मला वाटतं। जसं मी तुम्हाला आत्ताच म्हणालो की क्रांती अशा कादंबरी वाचल्यानंतरच होती। शिक्षणाची क्रांती असू द्या किंवा औद्योगिक क्रांती असू द्या, हे अशा ज्यावेळेस आपण कादंबरी डॉक्टर अण्णाभाऊ साठेंच्या ज्यावेळेस कादंबरी वाचाल त्यावेळेस शिक्षण आणि क्रांती कशा प्रकारे असते या कादंबरीतून आपल्याला ते सर्व दिसून येईलच आणि ते वाचतील युवक आणि प्रत्येक ठिकाणी असेच ग्रंथालय म्हणा किंवा कादंबरीच्या स्वरूपातून फकीरा कादंबरी नावाचे ग्रंथालय असू द्या असं प्रत्येक एरियामध्ये करावं असं मला वाटतं। म्हणजे कादंबरीचं उद्घाटन स्वरूप कसं असावं? आम्ही पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने आता निमंत्रण पत्रिका लवकरात लवकर तयार करेल, पण आमची अपेक्षा अशी आहे की जे आता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जर याचं भूमिपूजन केलं व पुण्यातील सर्व जसे की श्रीनाथजी भिमाले साहेब असतील, स्थायी समिती अध्यक्ष, महापौरताई असतील, तसेच शहराध्यक्ष असतील बीजेपीचे,
किंवा आमच्या समाजाचे सर्व ज्येष्ठ नेते असतील, अविनाश सर बागवे असतील, रमेशजी बागवे असतील, सुनील भाऊ कांबळे असतील, सुभाषजी जगताप साहेब असतील, या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी लवकरात लवकर भूमिपूजन व्हावं असे आम्ही त्या निमंत्रण पत्रिकेच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करणार आहे. मी डॉक्टर संपत जाधव अण्णाभाऊंच्या जगातल्या पहिल्या पुतळ्याच्या समोर त्याला अभिवादन करून मी या फकीरा कादंबरीबद्दल एक थोडक्यात बोलणार आहे. अण्णाभाऊंनी या देशावर प्रेम केलं, महाराष्ट्रावर प्रेम केलं, मराठी माणसावर प्रेम केलं आणि आज त्या फकीरांनी या इंग्रजांना विरोध करणारा तो नायक अण्णाभाऊने उभा केलेला आहे. आणि त्या फकीरा कादंबरीचं खऱ्या अर्थानं इथं एक शिल्प उभं राहतंय. ते जगातला एक इतिहास तयार होणार आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय मी तर म्हणतो ना, त्याची संकल्पना आहे दीपक कसबे. हे पुणे शहर आणि जिल्हा मातंग समाजाचे सचिव असल्यामुळं त्यांना ते खरं तर त्याचं क्रेडिट गेलं पाहिजे. आणि त्याला फलश्रुती देणारे महानगरपालिकेतले स्टँडिंग कमिटीचे चेअरमन भीमाले साहेब असतील किंवा महापौर असतील, उपमहापौर असतील आणि समाजातले संपूर्ण घटक असतील, पुढारी असतील, संपूर्ण समाज असेल. खरं तर या समाजाच्या रेट्यामुळंच हा इतिहास उभं राहण्याचं स्वप्न आम्ही उद्या पाहणार आहोत. जय लवजी. आज या ठिकाणी जे आपण कादंबरीचं शिल्प उभं राहत आहे, पण आज आपण जयंती जवळ येत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती महाराष्ट्रामध्ये उत्साहामध्ये साजरी होत असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जे साहित्य सर्व जे कादंबरी आहेत त्या समाजापर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे? अण्णाभाऊंचं साहित्य म्हणजे या परिवर्तनाच्या लढ्यातला एक त्याला शिल्प म्हटलं पाहिजे. कारण आज मी अण्णाभाऊ साठे चरित्र साधने समितीचा एक सदस्य आहे. कालच बैठक झाली मुंबईला चंद्रकांत दादा पाटलांच्या बरोबर आणि तिथं असं ठरलं की अण्णाभाऊंचं साहित्य हे सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. का तर अण्णाभाऊंचं साहित्य म्हणजे सामाजिक न्याय आणि बंधुत्व याचं एक प्रतीक आहे. आणि अण्णाभाऊंचं साहित्य हे समाजाला रडायला शिकवत नाही तर लढायला शिकवतं आणि त्याचं ते प्रयत्न आहेत. आणि म्हणून अण्णाभाऊंचं साहित्य हे समाजाचं साहित्य नाही तर मानवतेचं साहित्य आहे असं चंद्रकांत दादा पाटील कालच बोललेले आहेत. या ठिकाणी पुणे शहर मातंग समाजाच्या वतीने साहित्याचे राजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महत्त्वाचा कार्यक्रम गेली अनेक वर्ष मातंग समाजाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात करत आहेत. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे मातंग आता ज्या परिस्थितीमध्ये मातंग समाजाच्या माध्यमातून जे कार्यकर्ते काम करत आहेत, त्या काम करत असताना आमच्या पिढीतील आता नवीन तरुण कार्यकर्ते उभे झालेले आहेत आणि ते कार्यकर्ते विविध प्रकारे आपले समाजाच्या माध्यमातून सेवा करत आहेत. तसंच बघायला गेलं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा हा जो पूर्ण पुतळा बघताय इथे मेघडमरी भक्ती ही समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी उभं राहिलेली आहे. आणि थोड्याच दिवसामध्ये आपण हे समोर बघता इथं अण्णाभाऊंच्या कादंबरी आहे. त्या कादंबरीचं प्रकाशन एक शिल्प एक मोठ्या प्रमाणात उभं राहत आहे. हे आमच्या पुणे शहर जिल्हा मातंग समाज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे सचिव ज्यांनी याचा पाठपुरावा केला आणि सातत्याने प्रयत्न करून या शिल्पासाठी अति धडपड केलेली आहे. त्यांचं पहिलं प्रथम मी अभिनंदन करतो. दीपक कसबे हा आमच्या मातंग समाज तरुण कार्यकर्ता आहे. त्यांनी या शिल्पासाठी भरपूर मेहनत केलेली आहे. त्याच्या कार्याला यश तर येणारच आहे. पण समाज माध्यमातून सर्व समाज बांधवांना विनंती करतो की लवकरात लवकर या कादंबरी शिल्पाचं उद्घाटन कसं होईल त्यासाठी आपण सर्वांनी पाठपुरावा करून एक जनसामान्याचा रेटा आणि समाजाचा रेटा लावून लवकरात लवकर 1 ऑगस्टच्या अगोदर हे कसं शिल्प उद्घाटन होईल यासाठी प्रयत्न करावं असं या ठिकाणी मी सांगतो.